तर सी सेक्शन डिलिव्हरी झाली असून सुद्धा मी इतकी फिट कशी आणि मी घरातली सगळी कामं एकटीच कशी करते आणि माझ्या मुलाला सांभाळून मी इतकी पॉझिटिव्ह आणि प्रसन्न कशी राहते, जेणेकरून मला चिडचिडसुद्धा होत नाही कामाची, तेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर काय झालं ना, काल होती रंगपंचमी आणि रंगपंचमी खेळून आल्यानंतर रंगपंचमी खेळायला गेल्यावरती जी अवस्था होते ना, तर ती सगळ्यांनाच माहिती असेल की किती कलरने आपण भरलेलं असतो. आणि ते भरलेलं असूनसुद्धा आपण घरी आल्यावरती जेव्हा आपल्याला काम करण्याची चिडचिड होते किंवा काम करायला नको वाटतं, त्यावेळेस आपण काय करायचं ना, की सगळ्यात आधी बघा, रात्रीचे वाजलेले होते 10:30 पावणे 11. मी घड्याळ दाखवलेलं आहे. तर मी पूर्ण कलरने भरलेली होती आणि रात्रीचे एवढे 11:15 जरी वाजलेले होते तरीसुद्धा मला आंघोळ वगैरे करायचीच होती. आंघोळ वगैरे केली आणि कपडे वगैरे धुवायला खूप सारी कपडे होती. पण मग काय झालं ना, जे कलरचे कपडे होते ते सगळे कपडे जे धुवूनही कलर जाणार नव्हता ते कपडे मी कचऱ्यामध्ये टाकून दिले, म्हणजे फेकून दिले, कारण त्या कपड्यांचा काही उपयोगच नव्हता. त्यामुळे नंतर मग बाथरूममध्ये आंघोळ वगैरे झाली, तिघांची आंघोळ झाली. त्यानंतर मग लगेचच मी काय केलं, कंटाळा न करता काय होतं ना, हे जर कंटाळा केलं ना तर हेच काम आपल्याला दुसऱ्या दिवशी खूप अवघड जात असतं. तर कंटाळा मी बिलकुलही केला नाही. छान अशी आंघोळ करून घेतली. आंघोळ केल्यानंतरही थोडा थोडा कलर अजून चेहऱ्यावरचा गेलेला नव्हता आणि तर आय होप जाईल थोडा थोडा. तर आंघोळ करून घेतली. छान प्रसन्न वाटायला लागलं, फ्रेश वाटायला लागलं. रात्री 12 वाजले होते आणि मग धुणं धुवायला घेतलं. तर त्यात काय झालं ना, की त्याच्या आगल्या दिवशीसुद्धा मला बाहेर काम होतं, त्यामुळे त्याचंसुद्धा धुणं तसंच पडलेलं होतं. त्यामुळे सगळं धुणं एक खट्टी मी रात्री 12 वाजता धुवायला घेतलं आणि खूप कंटाळा आलेला होता मलासुद्धा. पण इतकं दमवून आलेलं होतं, इतकं म्हणजे डान्स वगैरे केला होता. त्यामुळे काय होतं ना, की आल्यावरती मन होत नाही की असं काम करावं. पण काय होतं ना, की आपण हे काम नाही केलं तर दुसरं कोणी करायला तर येणार नाही आहे. त्यामुळे मग करूनच घेतलं आणि कंटाळा तर मी बिलकुल येऊनच देत नाही, कारण आपल्या घरातली कामं आपल्यालाच करायची आहे. त्यामुळे मग मी अशाच पद्धतीने काम करत असते. तर बघा, एकीकडे कपडे छान कम्फर्टमध्ये धुवून भिजत घातलेली होती. तोपर्यंत मला पिझ्झा त्यांनी ऑर्डर करून दिलेला होता. काय होतं ना, की आल्यावरती इतकं सारं काम होतं, त्यामुळे मग ते बोलले की स्वयंपाक वगैरे नको करू आणि 12 वाजले होते रात्रीचे. तर मग त्यांनी पिझ्झा ऑर्डर केलेला होता. तर पिझ्झा वगैरे खाल्ला. त्यानंतर परत कम्फर्टमध्ये जे कपडे भिजत घातलेली होती छान भिजली आणि कम्फर्टमध्ये भिजवल्याने काय होतं ना, की कपड्यांचा छान असा सुगंध येतो आणि कपडे असे छान स्वच्छ देखील राहतात. त्यामुळे मी कम्फर्टमध्ये नेहमीच भिजत घालते. तर कपडे छान धुवून वाळत घातले. रात्रीचे बघू शकता तुम्ही 1:15 वाजलेला होता. आता तुम्हाला मी घड्याळ दाखवेलच. त्याआधी बघा, इतकी सारी कपडे धुवून काढलेली होती आणि 1:15 वाजता रात्री माझं हे काम चाललेलं होतं. आणि काय होतं ना, की आपण आपल्या म्हणजे स्वतःमध्ये जर आपण चेंजेस करून जर घेतले ना, तर आपल्याला कोणतंच काम हे अवघड वाटत नसतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळचा रुटीन मी आता मॉर्निंगचं शेअर करणार आहे. तर रात्री इतकी सारं कामं करूनसुद्धा सकाळी उठल्यावरती मला म्हणजे इतकी सारी प्रचंड, घर बघू शकतात तुम्ही कशी अवस्था झालेली घराची. इतकं सारं काम मला करायचं होतं. आज शिवांशी खेळण्यासुद्धा मला आवरायच्या होत्या. बेडरूम आवरायचा होता, हॉल आवरायचा होता, किचनमध्ये देखील इतकं सारा पसारा झाला होता, ते आवरून घ्यायचं होता. पण काय होतं ना, की आपल्याला ते काम करायला स्वतःलाच ते काम करण्याचा उत्साह आला पाहिजे, असं काहीतरी करायचं. जेणेकरून काय होतं ना, की आपला दिवस कसा सुंदर आणि स्वच्छ आणि आपलं घर कसं टापटीप ठेवू शकतो ना, ते आपल्यावरच डिपेंड असतं. तर काय केलं ना, सगळ्यात आधी शिवांशी जी म्हणजे खेळण्या होत्या ना, त्या इतक्या साऱ्या खेळण्या झालेल्या होत्या. थोडं थोडं करून तो सगळं बाहेर काढायचा. मग त्यामुळे आज आवरायलाच घेतलं. तर सकाळी बघा ना, रात्रीची इतकी सारं कामं करून झाल्यावरसुद्धा मी सकाळी कामाला लागली. तर तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला की सी सेक्शन माझं झालेलं आहे डिलेवरी. ते करूनसुद्धा मी इतकी म्हणजे फिट कशी आणि इतकी सारी कामं कशी करते, तर त्याचंच गुपित मी आज शेअर करणार आहे. तर ते गुपित काहीच नाही आहे, म्हणजे आपण बायका ज्या घरातल्या कामांना जो कंटाळा करतो, किंवा भरपूर घरांमध्ये असं असतं ना, की घरांमध्ये मेड लावलेले असतात, कामवाली बाई असते, कपडे धुणे, भांडे, त्यानंतर आपली झाडू, फरशी, टॉयलेट, बाथरूम, अगदी इतक्या कामांपर्यंत बाया कामाला लावतात. त्यामुळे काय होतं ना, की आपल्याला काहीच काम राहत नाही आणि काहीच काम नसलं की मग आपण दिवसभर काय करणार, जेवणार वगैरे, जेवण करून बसणार. तर इतकीच कामं असल्यामुळे काय होतं ना, की बॉडी आपली बिलकुलही फिट राहत नाही आणि वेट वाढत चालतं आणि आपल्याला सुद्धा म्हणजे
वजन वाढल्यामुळे आपल्याला सुद्धा आहे ना लूजपणा येतो, आपल्याला काम करण्याची इच्छा वाटत नाही. त्यामुळे काय होतं ना की आपल्याला योगा क्लासेस करायला लागतात. योगा क्लासेस करा, व्यायाम करा, घरामध्ये म्हणजे डाएटचे प्रकार फॉलो करा. तर इतकं सारं करण्यापेक्षा आपण आपलंच जर काम रोजच्या पद्धतीने आपण स्वतःच केलं तर आपलं कोणत्याच योगा करण्याची गरज पडणार नाही किंवा कोणत्याही क्लास वगैरे जिम वगैरे लावण्याची गरज पडणार नाही. तर मी काय करते ना, सकाळी उठल्यावरती म्हणजे माझं सगळं काम रोजच्याप्रमाणे मी आवरत असते. आणि ऑपरेशन जरी झालेलं आहे तरी पण आपण स्वतःमध्ये म्हणजे काम केल्याने अगदी म्हणजे बॉडी आपली मेंटेन ठेवू शकतो. तर बघा ना, आता मला एक मुलगा आहेत आणि मी माझं सगळं काम स्वतःच करते. कोणत्याच कामासाठी मी बाई लावलेली नाही आहे. आणि कोणतंही काम म्हणजे करायला जर घेतलं तर काही अवघड नसतं. आपण त्या कामाची जर आपण रोजची सवय लावून घेतली, टाईम ठरवून घेतला, तर ते कामं अगदी सहजपणे होतात. आणि ते कामं करताना काय होतं ना की आपण जेव्हा धुणं धुतो तेव्हा आपल्या पोटाला जे आपलं प्रेशर पडतं ना, तर त्यामुळे काय होतं ना की आपलं पोट अगदी स्लिम राहतं आणि काही म्हणजे पोट सुटत नाही. तर अशी ही काही कामं असतात. किंवा आपण बघा आता फरशी पुसताना आपल्याला हातापायाचे जे व्यायाम होत असतो, किंवा किचनमध्ये जी भांडी घासतो, किंवा आपली नेहमीच घरामध्ये उठ बस पळपळ चालूच असते, त्या गोष्टींमुळे देखील आपला इतका व्यायाम होत असतो ना की आपल्याला दुसरा व्यायाम करण्याचा गरजसुद्धा पडत नाही. आणि दिवसभर बिझी असते ना की मला कोणताही योगा किंवा जिम करण्याची सुद्धा गरज पडत नाही. माझं बॉडी अगदी फिट आणि मेंटेन मी अशी ठेवलेली आहेत. आणि माझं पोट देखील सुद्धा ऑपरेशन झालेलं असून सुद्धा माझं पोट काही सुटलेलं नाही आहेत. तर माझं आहे ना दिवसभर नेहमी व्यायाम चालू असतो. व्यायाम म्हणजे असं नाही की मी व्यायाम करते, योगा करते, असं काही नाही. म्हणजे माझं दिवसभरचं जे काम असतं तोच माझा योगा आहेत, व्यायाम आहेत. तर मला दुसरं काही करण्याची गरज पडत नाही. तर आता मला म्हणजे 4.5 वर्ष झाले आहेत. माझं म्हणजे मुलगा आहेत मला. आणि 4.5 वर्ष झाले असूनसुद्धा म्हणजे मी प्रॉपरली जेव्हा माझी डिलेवरी झालेली होती त्यानंतर मी प्रॉपरली म्हणजे असं काही वगैरे कमरेला बेल्ट वगैरे लावलेला नाही आहे, किंवा पोट कमी करण्यासाठी कोणत्या म्हणजे काही डॉक्टरकडे काही ट्रीटमेंट वगैरे केली, असं काही केलेलं नाही आहे. मी माझं म्हणजे स्वतःमध्येच मी म्हणजे स्वतःच कसं फिट राहायचं ते मलाच म्हणजे मी ठरवून घेतलेलं होतं. तर बघा ना, आपण काही गोष्टी कसं आहे ना की जास्त वेळा जर तोच विचार केला तर तसंच होत असतं. तर आता इथे बघा इतकं सारं काम करून देखील मला म्हणजे जास्त भूकसुद्धा लागत नाही. तर काय होतं ना की दिवसातून म्हणजे जेवताना आपण कसं आहे ना जास्त म्हणजे एकदम पण जास्त खातच राहायचं नाही आहेत. काय होतं ना की जास्त रेग्युलरली दिवसभर खात जरी राहिलो त्याने सुद्धा आपली तब्येत सुधारते. आणि मग काय होतं ना की आपल्याला जशी आपली तब्येत सुधारते ना तर आपल्याला कामसुद्धा होत नाही. आणि मग काम नाही झालं की मग आपण काय करतो ना की आपल्याला म्हणजे लूजपणा येतो, आपल्याला म्हणजे असं अशक्तपणा येतो. जितकं आपली बॉडी म्हणजे जास्त फुलणार किंवा जास्त आपण जाडं होणार, त्यामुळे काय होतं ना की आपल्याला कोणतंच काम करावंसं वाटत नाही. आणि मग ते असं झालं की आपल्याला मग डॉक्टरकडे जावं लागतं. डॉक्टर देखील तेच सांगतात की तुम्ही वेट लॉस करा, किंवा जितकं आपण बारीक राहू ना तितकं आपण फिट राहतो. आपल्याला कोणताच आजार वगैरे होत नाही, आपण आजारीसुद्धा पडत नाही. आणि आपण जर जाडं झालो तर आपल्याला नेहमीच आजार वगैरे लागणार. आणि जो लठ्ठपणा जो असतो ना, तर काय होतं ना की ज्या जाड्या बायका असतात ना त्यांना बघा कोणतंच काम करायला लवकर म्हणजे एनर्जी वाटत नाही, किंवा एक काम केलं की त्यांना दम लागतो, श्वास लागतो. त्यामुळे काय होतं ना की आपण नेहमी ना काम करत राहायला पाहिजे. रिकामं जर आपण बसलो ना तर आपल्याला नेहमीच डोक्यामध्ये सुद्धा सतत विचार चालू असणार. तर विचार चालू असले किंवा सतत काहीतरी डोक्यामध्ये फिरत असतं, मग त्या गोष्टींचा आपण विचार करून टेन्शन घ्यायला लागतो. तर तसं देखील सुद्धा करत नाही मी. काय करते ना की दिवसभरचं रुटीन ठरवलं की आपण कोणत्याच गोष्टीमध्ये दुसरा विचार करायला टाईम राहतच नाही. तर बघा ना, सकाळच्या आता म्हणजे सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर मुलांनासुद्धा सुट्ट्या आता चालूच झालेल्या आहे. आणि माझ्या मुलालासुद्धा सुट्ट्या लागलेल्या आहे. तर स्कूल नसल्यामुळे तरी सकाळी माझी मॉर्निंगची जी रुटीन आहे ती चालूच असते. सकाळी उठल्यावरती बघा ना सगळं घर आवरून घ्यायचं असतं. आणि रोजच्याप्रमाणे आपल्याला ते काम करून कंटाळा देखील आलेला असतो, पण ते काम करायला दुसरं कोणी येणार नसतं. तर आपल्याला आपलं काम आपल्यालाच करायचं आहे. त्यामुळे आपण तो विचार न करता किंवा दुसऱ्यांच्या भरोश्यावर न राहता आपण स्वतःच आपलं काम रोजच्या रोज करून घ्यायचं. ते गोष्टी केल्याने आपलं घरसुद्धा स्वच्छ राहतं. आणि आपण जे काम करतो ना, आपलं काम आपल्या हाताने जेव्हा करतो ना तर आपलं घर बघून आपल्याला खूप प्रसन्न वाटतं आणि आपल्याला एक पॉझिटिव्ह फिलिंग येत असते. आपल्याला असं वाटतं की अजून काय करावं घरामध्ये. तर बघा ना, आता सगळं काम आवरून झालेलं होतं आणि आता स्वयंपाक करायला घेतला. तर स्वयंपाक वरण भातच बनवणार होते. तर वरण भात मला खूप आवडतो आणि मला फोडणीचं वरण खूप आवडतं. तर शिवांशला सुद्धा वरण भातच देणार होते मी. तर
असं काही नाही की त्याचं वेगळं काही बनवते मी, तर आम्ही जे खातो तेच त्याला मी देत असते, किंवा त्याचा काही वेगळा असा आहार वगैरे मी काही केलेला नाही आहेत. तर छान असं इथे फोडणीचं वरण बनवून घेणार होते. आणि त्याच्यानंतरसुद्धा देखील मला आज दिवसभर खूप कामं होते, सुट्ट्या लागलेल्या होत्या, त्यामुळे मला शिवांशी स्कूलची बॅग धुवायची होती, सॉक्स, शूज, परत त्यानंतर युनिफॉर्म, म्हणजे अशा गोष्टी दिवसभरात आपण आहे ना म्हणजे करू शकतो. आता बघा इतके सारं, म्हणजे काल रात्रीसुद्धा इतकं धुणं धुतल्यानंतरसुद्धा दुसऱ्या दिवशीसुद्धा मला इतकं कपडे धुवायला होते, ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि असं काही नसतं की नॉर्मल डिलेवरी झाली आहे किंवा सी सेक्शन झालेलं आहे तर आपलं म्हणजे खूप बायका म्हणतात की सी सेक्शन झालं की मग पोट सुटतं किंवा तब्येत सुधारते, तर तसं काही नसतं. आपण जर स्वतःला मेंटेन ठेवलं तर आपली तब्येत अगदी चांगली राहणार, आपण फिटसुद्धा राहणार, आपलं पोट देखील सुटणार नाही. आणि मी कोणताच काही म्हणजे ज्यूस वगैरे म्हणा, पोट कमी करण्यासाठी कोणतंच काही ट्रीटमेंट वगैरे घेत नाही. तर रोजच्या रोज जर आपण हे काम फॉलो केलं, किंवा काय होतं ना की बऱ्याच वेळा घरचे जे आपले, तुम्ही बघू शकतात की आपल्या घरामध्ये जे जुने माणसं असतात, म्हणजे आजी आजोबा, आपले जे जुने घरातले म्हणजे मम्मी पप्पा किंवा आजी आजोबा जे असतात, तर ते देखील पहिले म्हणजे त्यांच्या वेळेससुद्धा काही असं काम वगैरे करण्यासाठी कोणती बाई वगैरे नव्हती, सगळं काम ते एकटेच करायचे. आता माझी आजी मला सगळं सांगते, त्यामुळे तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करणार आहे की माझी आजी म्हणजे सांगायची की त्यांच्या वेळेस तर काहीच नव्हतं, आपल्या वेळेस जितकी सुविधा आहेत, जसं वॉशिंग मशीन, भांडे घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, परत फरशी पुसण्यासाठी, जसं म्हणजे प्रॉपरली जे आता काही इलेक्ट्रॉनिक्स निघालेले आहेत, तसं त्यांच्या वेळेस काही नव्हतं. माझी आजी सकाळी 5 वाजता उठून रात्री 1-2 वाजेपर्यंत अगदी म्हणजे दिवसभर काम चालू राहायचं. त्यामुळे काय होतं ना की पहिल्याच्या तुम्ही बायका बघू शकतात अगदी फिट, आणि त्यांना कोणताही आजार म्हणजे होत नाही लवकर. आणि पहिल्याचे जे माणसं होते ना, तर ते खूप जास्त काम करायचे, आणि नेहमीच घरातलं काम आणि दिवसभर त्यांच्या घरातलं जे काम करत राहायचे, आणि न थकता ते इतकं सारं काम करायचे की त्यांना म्हणजे स्वतः फिटसुद्धा राहायची. आणि म्हणजे त्यांचं आयुष्यसुद्धा देखील तुम्ही बघू शकतात खूप जास्त म्हणजे काळ टिकतात. आताचं बघा ना की म्हणजे आपण तर आत्ताच्या ज्या बायका असतात त्यांना कामाचा इतका कंटाळा असतो ना की प्रत्येक कामासाठी त्यांना बाई हवी असते. आणि मग ते केल्यामुळे आपल्यालाच जी नुकसान होत असते, किंवा आपण सुद्धा म्हणजे घरामध्ये ज्या हाऊसवाईफ असेल त्यांनी तर हे काम म्हणजे थोडंफार देखील घरातली क्लिनिंग वगैरे केलीच पाहिजे. आणि ज्या म्हणजे वर्किंग वुमन असतील, ज्या जॉब करणाऱ्या असतील, त्यांनीसुद्धा म्हणजे त्या बाहेरून जाऊन आल्यावरसुद्धा अशा काही म्हणजे वर्किंग वुमन असतात, त्या घरात आल्यावरती काम करतात. आणि नसल जमेल तर थोडंफार देखील आपण घरातलं काम किंवा आपलं घर स्वच्छ केलंच पाहिजे. तर अशी माझी आजची ही व्हिडिओ होती. तर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, आणि थोडंफार देखील काही आवडलं असेल किंवा माझ्या काही गोष्टी तुम्हाला म्हणजे समजल्या असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओ तुम्हाला रोज दिसतील. आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला. तर आता भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर असा माझा आजचा दिवस, आणि रात्रीपासून जी रुटीन होते, तर आत्ता दुपारपर्यंतचा जो रुटीन होता तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आता व्हिडिओला इथेच एंड करते. सगळ्यांना बाय.